शरद जोशी नावाचं हे वादळ आता कायमचं शांत झालंय। 80च्या दशकात शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटवणारा हा झुंजार नेता पंचत्वात विलीन झाला। त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून हजारो शेतकरी पुण्यात जमले होते। कुणी साश्रू नयनांनी तर कुणी पोवाड्याच्या माध्यमातून या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला। शरद जोशी हरपला नेता, शेतकऱ्याचा पंचप्राण होता। प्रपंचावर ठेवून तुळशी पात्र, शेतकऱ्याचा झाला प्राण मित्र। प्रपंचावर ठेवून तुळशी पात्र, शेतकऱ्याचा झाला प्राण मित्र। शेतकऱ्याचा छत्रपती होता, शरद जोशी हरपला नेता। पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी शरद जोशींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी अमर रहेच्या जयघोषानं आसमंत दुमदुमला। त्याचवेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याच्या घोषणाही देण्यात आल्या। शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशींनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय नेत्यांचीही रीघ लागली होती। नेहमी म्हणायचे इंडिया आणि भारत, तर भारतातला जो शेतकरी आहे, शेतमजूर आहे, त्याच्या जीवनात कसा बदल होईल त्याकरता धोरणात्मक आणि नीतिविषयक वारंवार ज्या गोष्टीचा आग्रह त्यांनी धरला, भविष्यात देखील त्याच्यावर गंभीरपणे विचार करावा लागेल। आणि शेतकऱ्यांचं आज अडचणीमधल्या शेतकऱ्याचं पूर्णपणे कर्जमाफी त्या ठिकाणी केली पाहिजे, हीच खऱ्या अर्थाने शरद जोशी साहेबांना श्रद्धांजली। महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असताना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असताना, शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना आणि आसमानी सुलतानी संकटांनी बळीराजाला घेरलेलं असताना शरद जोशींचा अलविदा चटका लावणारा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।